नमस्कार, मी प्रफुल्ल फड, गणित आणि चित्रकला निदेशक ITI कर्जत. आज मी तुमच्यासमोर हा आयसोमेट्रिक जॉब घेऊन आलेलो आहे की त्या आयसोमेट्रिक जॉबचं आपल्याला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन काढायचं आहे. तर चला तर मग सुरुवात करूया आपण. सर्वात प्रथम ब्लॉक कुठल्या बाजूने बघायचा आहे हे पहिले बघून घ्या. त्याच्याआधी तुम्हाला इंडिकेशन्स दिलेले असतात, एक तर एक्स फ्रंट व्ह्यूसाठी किंवा एलिव्हेशन किंवा डायरेक्ट फ्रंट व्ह्यू म्हटलं जातं. म्हणजे या बाजूने आपल्याला जॉब बघायचा आहे. आता त्याच्यानंतर काय बघायचं तर जॉब आपल्याला कुठल्या पद्धतीत काढायचा आहे. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन काढण्याच्या दोन पद्धती आहेत, एक फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आणि एक थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. तर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेत दिलेलं असतं की तुम्हाला फर्स्ट अँगलमध्ये काढायचं आहे की थर्ड अँगल. तर मी तुम्हाला इथं लिहून दिलेलं आहे, ड्रॉ ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन इन थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. म्हणजे हा आपल्याला जॉब थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये काढायचा आहे. तर थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड खरी म्हणजे खूप सोपी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टॉप व्ह्यू हा XY रेषेच्या वरती दिसतो, फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू XY रेषेच्या खालती असतो. उजव्या हाताचा साईड व्ह्यू असेल तर तो फ्रंट व्ह्यूच्या उजव्या हाताला काढायचा, डाव्या हाताचा साईड व्ह्यू असेल तर तो फ्रंट व्ह्यूच्या डाव्या हाताला काढायचा. तर या जॉबमध्ये तुम्हाला उजव्या हाताचा साईड व्ह्यू आहे, म्हणजे तो तुम्हाला फ्रंट व्ह्यूच्या उजव्या हाताला काढावा लागेल. या बेसिक गोष्टी झाल्या ज्या जॉब बघितल्याबरोबर आपल्याला लक्षात येईल. आता प्रत्यक्ष ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन चालू करताना आपल्याला 3 बेसिक स्टेप्स फॉलो करायचे आहेत. 3 बेसिक स्टेप्सनी सुरुवात करायची. पहिली बेसिक स्टेप, कुठलाही ऑर्थोग्राफिक जॉब करताना तिची XY रेषा काढून घ्या, जी मेन असते. ही झाली त्याची XY रेषा. या XY रेषेच्या चारही बाजूने 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटरची काय करायची रेषा काढून घ्यायची. प्रोजेक्शन असतं, म्हणजे तिथून जॉब आपल्याला काय करायचं आहे, सुरुवात करायचं आहे. सर्व बाजूने XY रेषेच्या फेंट असली पाहिजे, ती फिक्की असते. XY रेषा डार्क असते. ही झाली तुमची पहिली बेसिक स्टेप. दुसरी बेसिक स्टेप आहे, हे 4 ब्लॉक तयार झाले. या 4 ब्लॉकमधल्या 3 ब्लॉकमध्ये तुम्हाला फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू आणि टॉप व्ह्यू बसवायचं. तर ते कुठे बसवणार तर ते बघण्याआधी तुम्हाला पहिले थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडमधून काढायचं आहे. म्हणजे फ्रंट व्ह्यू आणि तुमचा साईड व्ह्यू हा XY रेषेच्या खाली, म्हणजे हे 2 ब्लॉक त्याच्यासाठी आहे. ते पहिले बघूया आपण. साईड व्ह्यू कुठला आहे, राईट हँड. मग राईट हँड साईड व्ह्यू इथे येणार. त्याच्यानंतर त्याच्या शेजारी, कधी साईड व्ह्यूच्या शेजारी हा नेहमी फ्रंट व्ह्यू असतो. आपल्या हाताच्या शेजारी आपलं शरीर असतं की नाही, तसं. आणि शरीराच्या वरती डोकं म्हणजे टॉप व्ह्यू. फ्रंट व्ह्यूच्या वरती टॉप व्ह्यू. हे मी तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगितलं. आलं लक्षात? फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू, टॉप व्ह्यू 3 ब्लॉक झाले फिक्स आपले. हा राहिलेल्या ब्लॉकमध्ये 45 डिग्रीची रेषा मारून ठेवायची. त्या 45 डिग्री रेषेचा उद्देश हाच असतो की साईड व्ह्यूचं माप टॉप व्ह्यूमध्ये यावं, टॉप व्ह्यूची राहिलेली मापं साईड व्ह्यूमध्ये कन्वर्ट करता यावी. ओके, हा झाला तुमचा दुसरा बेसिक स्टेप. तिसरा बेसिक स्टेप आहे त्यांचे फायनल डायमेन्शन्स फिक्स करणे, जेणेकरून जॉब त्याच्यापेक्षा लांब जाणार नाही, त्याच्या आतमध्ये राहणार. फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यूची फायनल लांबी तुम्हाला डायरेक्टली दिलेली आहे. किती आहे, 90. किती आहे, 90. लांबी 90 आहे. आणि उंची बघूया, उंची 20 आणि ही इकडनं 20, 40. 90 लांबी. पहिले उंची घ्या 40. 40 इथं मार्किंग झाल्यानंतर 90ची लांबी घ्या. असा फेंटली ब्लॉक रेडी करा. समजलं? तेच ती जी हाईट असते 40, हेच आपोआप तुम्हाला साईड व्ह्यूमध्ये भेटणार. आता साईड व्ह्यू आणि
90 जी लांबी फ्रंट व्ह्यूची आहे तीच तुम्हाला आपोआप टॉप व्ह्यूची लांबी भेटणार. आता साईड व्ह्यूची लांबी बघा किती आहे. साईड व्ह्यूची लांबी किती दिली आहे बघा, 20 अधिक 30 50 दिसते. 20 अधिक 30 अशी 50 आहे. 50 मोजून घ्या आणि ब्लॉक काढा. हाच डायमेन्शन इकडं आणून मग ते इकडं आणा. अशा प्रकारे तुमचा टॉप व्ह्यूची सुद्धा फायनल डायमेन्शन भेटतात. समजलं? हे झाले तिसरी बेसिक स्टेप, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यूचे फायनल डायमेन्शन्स फिक्स काढणे. आता आपण प्रत्यक्ष जॉबमध्ये सुरुवात करूया. आता जॉब सुरू करताना सर्वप्रथम फ्रंट व्ह्यूमध्ये यायचं आणि फ्रंट व्ह्यूमध्ये ज्या ज्या काही गोष्टी दिसतात त्याला एक स्केचिंग करून टाक पेन्सिल. बघा मी दाखवतो कसं. आता आपण फ्रंट व्ह्यूमध्ये येऊ. तुम्हाला बघितला पहिले हा एक पार्ट दिसेल, बरोबर. त्याच्यानंतर हा एक पार्ट दिसेल, बरोबर. त्याच्यानंतर हे 2 ब्लॉक आहेत ते दिसतात आपल्याला. समजलं? म्हणजे फ्रंट व्ह्यूमध्ये तुम्हाला किती ब्लॉक आहेत बघा. हा आडवा L, 2 दुसरा ब्लॉक, तिसरा ब्लॉक, चौथा ब्लॉक, 4 ब्लॉक आहेत. सिंपल आहे. एक 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 सुरू करूया आपण. सर्वात प्रथम हा L साईज बघू. हा पॉईंट म्हणजे हा पॉईंट येतो. इथून ते 60 घ्यायचं. 1 2 3 4 5 6 60 मिलीमीटर घेतलं. तो वरती 10ने गेलेला आहे. हा बघा इकडनं 10 मेजरमेंट दिलेलं आहे. मेजरमेंट घ्या, 10ने वरती येऊ द्या, बरोबर. इकडनं हा 20ने वरती गेलेला आहे. जसा वरती जातो त्याप्रमाणे आपणही सरकायचं. 20ने वरती गेला आणि हा इकडनं 20 आहे बघा, पलीकडनं वरती त्याचं माप दिलेलं आहे 20. दिसतंय तुम्हाला? 20ने या. हा खालती येऊ द्या आणि जोडा. अशा प्रकारे आपला हा शेप रेडी झाला. त्याच्यानंतरचा हा शेप तो 60 होता म्हणजे राहिलेला 30 आहे. 90 वजा 60 तो घ्या. आपोआप येतो तो, घ्यायची गरज नाही आहे म्हणजे मोजून घ्यायची. त्याचे प्रोजेक्शन जाऊ दे इथं, ह्याचे प्रोजेक्शन जाऊ दे इकडं. राहिला हा ब्लॉक, तो बरोबर याच्यामध्ये बसतो. जोडा. त्याचे प्रोजेक्शन वरती जाऊ द्या आणि आता हा शेप राहिलेला आहे. त्याची उंची इकडनं 20 दिली आहे आणि लांबी 40 दिलेली आहे. दिसते ना तुम्हाला? मग या पॉईंटवरनं 40 मेजरमेंट घ्या, बरोबर याच पॉईंटवर येतं आणि तो 20ने उंच गेलेला आहे. अशा प्रकारे जोडायचं. त्याचे प्रोजेक्शन इथं जाऊ दे, हा प्रोजेक्शन इथं जाऊ द्या. आलं लक्षात? 1 2 3 4 ब्लॉक रेडी झाले. अशा प्रकारे आपला फ्रंट व्ह्यू रेडी झाला. सिंपल आहे. आलं लक्षात तुमच्या? समजलं फ्रंट व्ह्यू कसा आला आपला? आता साईड व्ह्यू कडे वळूया. वेगळ्या स्केच घ्या.
वेगळ्या डिझाईनचं स्केच करा. त्या साईड व्ह्यू मधून जेव्हा आपण बघतो तेव्हा तुम्हाला हा स्क्वेअर दिसतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं हा दिसतो, बरोबर, आणि हा एल शेप दिसतो. समजलं? 1 2 3 4 4 ब्लॉक्स आहेत. त्यातला हा एल शेप आहे, हा बाकी स्क्वेअर ब्लॉक्स आहे. हा तर सिंपल आहे. खालचे 20 30 लांब, उंची 10, 20 मेजरमेंट, राहिलेला 30, 10 उंची. हे 2 ब्लॉक रेडी झाले आपले, व्हेरी सिंपल साईड व्ह्यू मध्ये. त्याच्यानंतर इथून हा किती उंच गेलेला आहे तो बघा, इथं दिसतोय 20 ने उंच गेलेला, जो आपल्याला इथून मेजरमेंट आहे. हा इथं 20 ने उंच गेलेला आहे. त्याची लांबी 40 आहे. मोजून घ्या, 1 2 3 4. सॉरी, इकडनं हा 20 ने आलेला आहे. साईड व्ह्यू मध्ये आहात ना आपण. 20 आता बरोबर आहे. म्हणजे हा तिसरा ब्लॉक झाला. 1 2 3 राहिला आता फक्त हा एल शेपचा ब्लॉक. त्याच्यासाठी तुम्ही इथून पहिले 20 नी वरती हा ऑलरेडी मेजर आलेला इथं, हा बघा, हा. त्याच्यानंतर तो आडवा 20 गेलेला आहे. मेजरमेंट घ्या, इथपर्यंत 20 आला. शेवटपर्यंत आता तो जाणार आणि अशा पद्धतीनं जोडला जातो. आता बरोबर आहे. समजलं? हा ब्लॉक हा आहे, हा एल शेप. एल म्हणण्यापेक्षा आपण त्याला एस शेप म्हणूया. अशा प्रकारे तुमचा साईड व्ह्यू सुद्धा पूर्ण झाला. सोपा आहे. आता राहिला तिसरा व्ह्यू, टॉप व्ह्यू. फ्रंट व्ह्यूच्या बाजूने जेव्हा तुम्ही टॉप व्ह्यू बघायला जाता त्यावेळी एक वेगळा स्केच घेऊ आपण त्याला. जेव्हा आपण फ्रंट व्ह्यूच्या बाजूने टॉप व्ह्यू बघायला जातो, तुम्हाला पहिले हा शेप दिसतोय, त्याच्यावरती बरोबर हा शेप दिसतोय. त्याच्यानंतर हा पुन्हा एस सारखा शेप येतो पूर्णपणे वर्ण बघताना. हा सगळा इमॅजिनेशनचा खेळ असतो. आपण जॉबला बघणं हा सगळ्या इमॅजिनेशनचा खेळ. त्याच्यानंतर तुमची विचारक्षमता जेवढी चांगली तेवढं तुम्हाला ड्रॉइंग पटकन समजून येते. खूप साधं आहे, खूप सिंपल आहे, समजून घ्या. बघा, 1 2 3 आणि हा 4. कळलं? ब्लॉक्स. आता आपण कुठले मेजरमेंट्स राहिलेत का पहिले ते घ्या. हा आणि हा, हे 2 मेजरमेंट्स घ्यायला लागतील. हा आणि असा. हा सर्वात महत्त्वाचा उपयोग आहे या 45 डिग्रीचा. जेवढे इथे मेजरमेंट आहेत बरोबर ते इथे येतात. कळलं? अशा प्रकारे तुमच्या टॉप व्ह्यू मध्ये सर्व मेजरमेंट्स आलेली आहेत, प्रोजेक्शन सर्व आलेले आहे. या लाईनचं याच्यातच येते बरोबर. आता प्रत्यक्ष जॉब चालू करू. पहिला हे 2 ब्लॉक व्हेरी सिंपल. इथं त्या लाईन मध्ये आहे. लांबी ही लांबी 20 आहे ऑलरेडी. वर्ण 20 आहे. 1 2 राहिला खालती
याचा 20 वरती 30. समजलं? हा 20 आहे, टोटल आपली 50 आहे, म्हणजे हा कितीचा येणार? 30चा येणार. कॅल्क्युलेशन. हे 2 ब्लॉक झाले. त्याच्यानंतर हा लांबी 40 असणारा ब्लॉक काढायचा आहे, ज्याची 20 आहे. आपोआप 40 येते, ती 20 आहे. तो याचा भाग होता. आला. आता राहिलेला हा 20 उंची आयतला जोडला आणि हा असा. समजलं? अशा प्रकारे तुमचे तीनही फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू आणि टॉप व्ह्यू झाले. पुन्हा एकदा टॉप व्ह्यू सांगतो. हे 20चा आणि हा 30चा ब्लॉक, हे 2 ब्लॉक काढले आपण. त्याच्यानंतर ही लांबी 40 आहे, उंची 20 आहे, जी ऑलरेडी आपल्याला मेजरमेंटमध्ये भेटलेली आहे. राहिलेला हा असा शेप, तो इथून बरोबर 40 येतो या पॉईंटपासून, म्हणजे टोटल 60. वरती 20 जातो, दिसते हा 20, आणि मग इथून जॉईंट झाल्यानंतर पुन्हा शेवटच्या टोकाला जाऊन जॉईंट होतो. आता याच्यामधला शेवटचा पार्ट राहिलेला आहे मेजरमेंट्स. जेवढे मेजरमेंट्स आहेत तेवढे द्यायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 मेजरमेंट्स आहेत, ते आपल्याला द्यायचे. लहान मेजरमेंट पहिले द्यायचं, मोठं मेजरमेंट नंतर द्यायचं. कुठलेही मेजरमेंट जॉबपासून 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर कमीत कमी लांब. याची गरज नाही आता. बघा, हे 20 हे 40 हे 60 आणि शेवटचं 80. शक्यतो एकाच्या माप दिलेली बरी पडतात. 20 30 हे 20 30 आणि हे पुन्हा राहिलेलं एका ठिकाणी माप देऊ, सोपं झालं. 30 हे इकडनं उंची 10, ही 20, हे मेजरमेंट द्यायचे राहिलेत आपले 20 20 40. त्याच्यात मेजरमेंट्स भरपूर आहेत. हे 20, तर सगळे मेजरमेंट आले पाहिजे एवढं लक्षात घ्यायचं. तुम्ही ते कुठल्याही व्ह्यू मधून घ्या, फ्रंट व्ह्यू मध्ये घ्या, टॉप व्ह्यू मध्ये घ्या, कुठल्याही याच्यामध्ये घ्या, त्याचा काही प्रॉब्लेम नसतो. एक 40 मेजरमेंट राहिलेलं आहे आपलं आता. 20 आणि 40.
बघू, एकदा नजर टाकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. किती आहेत बघूया. 3 4 5 6 7 8 9 10 12 आणि 13. अशा प्रकारे सर्वच्या सर्व मेजरमेंट्स तुमची आलेली आहे. मेजरमेंट द्यायची पद्धत तुमच्या लक्षात आली. जॉबपासून 10 मिलीमीटरला लहान माप पहिले, मोठं माप त्याच्या नंतर. आता आपला आपण म्हणू शकतो हा जॉब ऑर्थोग्राफिक फिनिश झालेला आहे. 2-3 पॉईंट्स. ऑल डायमेन्शन आर इन MM. तर इथं कुठेही आपण युनिट लिहत नाही, मिलीमीटर सेंटीमीटर काहीच लिहत नाही, फक्त आकडा लिहितो. कारण खालती आपण लिहायचं असतं ऑल डायमेन्शन आर इन MM. 5 mm ची बॉर्डर काढायची आणि त्याच्यामध्ये कॅपिटल लेटरमध्येच लिहायचं आहे. त्याच्यानंतर स्केल 1:1 आणि याचा थर्ड अँगलचा सिम्बॉल. 2 सर्कल, शंकू असतो, त्याचा लहान भाग पहिले, मोठा भाग त्याच्या नंतर. अपेक्षा आहे तुम्हाला हा जॉब समजला असेल. नमस्कार.